जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांकडे 362 किल्ले होते आणि नुकताच त्यापैकी 12 किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे. युनेस्को मान्यतेचा अभिमान शिवाजी महाराजांचे 12 किल्ले जागतिक वारसा यादीत. यामध्ये आपण सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांबद्दल महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. सुवर्णदुर्ग. सुवर्णदुर्ग अर्थात गोल्डन फोर्ट महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील अरबी समुद्रात हरणे बंदराजवळ असलेला एक प्रसिद्ध जलदुर्ग. साधारणतः 4.5 हेक्टर क्षेत्रफळावर पसरलेल्या या किल्ल्यावर जहाज बांधण्याचा कारखाना आहे. 1660 मध्ये अली आदिल शाह दुसरा याचा पराभव करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला आणि खऱ्या अर्थाने विकसित केला. 1818 पर्यंत हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता. नंतर तो इंग्रजांच्या ताब्यात गेला. समुद्रावरील शिवाजी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कान्होजी आंग्रे यांची या किल्ल्यावरील कारकीर्द आणि त्यांचे स्वराज्यातील योगदान प्रसिद्ध आहे. सुवर्णदुर्ग जितका भव्य तितकीच त्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी एक गोमुखी पद्धतीचा महादरवाजा आहे. तसेच आणखी एक चोर दरवाजा नावाचा दरवाजा आहे. हा सागरी किनाऱ्याच्या अगदी जवळ आहे. तसेच किल्ल्यावर जवळपास 35 तोफा आहेत. असा हा सुवर्णदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार आहे. विजयदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 बाजूंनी समुद्राने वेढलेला, ज्याला घेरिया म्हणून ओळखले जाते, असा हा एक महत्त्वपूर्ण जलदुर्ग. पूर्वेचा जिब्राल्टर म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला अनेक लढायांचा साक्षीदार राहिलेला आहे. 1653 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला विजापूरच्या आदिलशहाकडून जिंकला आणि त्याची खऱ्या अर्थाने पुनर्बांधणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि कान्होजी आंग्रेंच्या अभेद्य आरमाराची कहाणी येथील प्रत्येक दगडात कोरली आहे. येथील आकर्षणाची ठिकाणे म्हणजे भव्य प्रवेशद्वार, विशाल तटबंदी, उंच कड्यावरून दिसणारा अथांग समुद्र, शांत वाटणारे रामेश्वर मंदिर, तोफा आणि जवळच असलेले देवगड बीच, 42 किलोमीटर अंतरावर असलेले प्राचीन शिव मंदिर. त्यामुळे विजयदुर्ग हा जलदुर्ग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला एक अभियांत्रिकी चमत्कारच आहे. खांदेरी किल्ला. मुंबईच्या दक्षिणेस महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर असलेला व कान्होजी आंग्रे बेट म्हणून प्रसिद्ध असलेला एक महत्त्वपूर्ण जलदुर्ग म्हणजे खांदेरी. शिवाजी महाराजांनी 1670च्या सुमारास मायनाक भंडारी यांना पाठवून या किल्ल्याचे बांधकाम करायला सुरुवात केली. इंग्रज आणि सिद्दी यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि समुद्रात मराठा साम्राज्याचा वचक निर्माण करण्यासाठी हे एक महत्त्वाचे बेट. किनाऱ्यावर इंग्रजांसोबत लहान मोठ्या चकामकी झाल्या, मात्र अखेर इंग्रजांना छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमारी सामर्थ्य मान्य करावे लागले. आकर्षणाची ठिकाणे म्हणजे वेताळ मंदिर, दीपगृह, जवळच असलेला अलिबाग समुद्र किनारा, करमरकर शिल्पालय, हनुमान मंदिर, बुद्ध मंदिर इत्यादी पाहायला मिळतात. शिवरायांचे अजोड तंत्र आणि मायनाक भंडारींचे अजोड साहस आपल्याला चकित करते. त्यांना सलाम करूनच आपण परतीच्या वाटेला लागतो. जिंजी. भारतातील सर्वात अभेद्य किल्ला. भारताची ग्रेट वॉल, पूर्वेचा ट्रॉय म्हणून प्रसिद्ध असलेला व मराठा साम्राज्याची 3री राजधानी म्हणून ओळखला जाणारा जिंजी हा किल्ला तामिळनाडूमध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1677 मध्ये हा किल्ला जिंकला व छत्रपती राजाराम महाराजांनी 1690 मध्ये मोगलांविरुद्धच्या लढाईत या किल्ल्याला स्वराज्याची राजधानी म्हणून बनवले. जवळपास 9 वर्ष मराठ्यांची जिंजी हा किल्ला राजधानी होता. येथे 3 डोंगरांवर 3 किल्ले आहेत: राजगिरी, कृष्णगिरी व चक्कलीदुर्ग. या किल्ल्यात पद्मावती तलाव,
कल्याण महल, अन्नकोटी, गंगा महल यासारखी महत्त्वाची ठिकाणे आहेत. मराठा इतिहासातील एक महत्त्वपूर्ण किल्ला म्हणजे जिंजी, जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि मराठी साम्राज्याच्या विस्ताराची साक्ष देतो. तर मित्रांनो, अशा या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला असला, ही बाब आनंदाची असली तरी ऐतिहासिक ठेवा संवर्धनाची प्रथमतः जबाबदारी ही आपली आहे. याबाबत तुम्हाला काय वाटते हे नक्की कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.